धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का असं ट्विट काँग्रेसनं केलंय। तर मी साधा आमदार, मला का टार्गेट करताय असा सवाल धनंजय मुंडेंनी केला। दरम्यान सुनेत्रा पवारांना बीडच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारण्यात आला, पण धनंजय मुंडेंनी पत्रकाराला रोखलं। यावरून काँग्रेसने धनंजय मुंडेंवर टीका केली। महाराष्ट्र काँग्रेसनं केलेल्या ट्विट नंतर काँग्रेस आणि धनंजय मुंडेंमध्ये जोरदार वाद सुरू झालाय। धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का अशी पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसनं केली आहे। यावर धनंजय मुंडेंनी आपल्याला बदनाम केलं जात असल्याचं म्हटलंय। बीडमधल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं सुनेत्रा पवार यांना बीडच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारला, पण धनंजय मुंडेंनी त्या पत्रकाराला रोखलं। यावरून काँग्रेसनं धनंजय मुंडेंचा हुकुमशहा असा उल्लेख केला, ज्याला धनंजय मुंडेंनीही प्रत्युत्तर दिलंय। अरे माझी काय भीती है, मी इत्तू साहेब आहे, इत्तू साहेब आहे, क्या है मेरा? मला माहित नाही की माझ्यासारखे इतके अतिसंवेदनशील व्यक्ती समाजकारणात राजकारणात आहेत का नाही। धनंजय मुंडेची हुकुमशाही, अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय। तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही। आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरी सुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह आहे। म्हणजे एखाद्याचा द्वेष किती करावा। ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व माराच्या पुढे आलेले आहेत, अशा प्रवृत्तीची एक ओळख असणारा, एक परसेप्शन असणारा, एक कीर्ती त्यांची असणारा, अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे, तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे। आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे एक शब्द देखील बोलत नाहीत।